निम्मी आज काय बनवू? भेंडीची भाजी. ओके. तर इथे मी शेंगदाणे घेतले एका कढईमध्ये थोडेसे भाजून घेतले. त्यानंतर तीळ मी भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे ड्राय रोस्ट करायचं आहे आपल्याला. त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि भेंडी अशा प्रकारे कट करून घेतली होती, तर तिला मी टाकून घेतली आहे. त्यानंतर मी दुसऱ्या कढईमध्ये बनवत आहे भेंडीचीच भाजी, पण दुसऱ्या पद्धतीने. त्यानंतर मी इथे टाकून घेतलं आहे लसूण, तुम्ही बघू शकता. तर दुसऱ्या कढईमध्ये मी मोहरी टाकली होती, कांदा टाकला होता. त्यानंतर लांब अशी मिरचीची कट करून घेतली होती, ती टाकून घेतली होती आणि लसणाच्या पाकळ्या मी त्यामध्ये पण टाकून घेतलेल्या आहे. त्यानंतर मी भेंडी अशी बारीक बारीक कट करून घेतली होती, ती मी यामध्ये ॲड करून घेतली आहे. तर आपल्याला आता भेंडी होऊ द्यायची आहे. त्यानंतर इथे मी शेंगदाण्यात आणि तीळ जे भाजून ठेवले होते ते घेतले आहे. त्यानंतर टाकले जिरं, थोडंसं हळद, तिखट, मीठ, धने पावडर आणि जिरे पावडर टाकून मी याला ग्राइंड करून घेतलं आहे. आता इकडे आपली भेंडी थोडीशी सॉफ्ट झाली आहे. त्यानंतर मी टाकले हळद, तिखट आणि मीठ. त्यानंतर आता याला आपल्याला परत शिजवायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता, याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर याला शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आता आपली भेंडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता छान अशी शिजलेली आहे. त्यानंतर मी टाकले आहे फ्रेश कोरिअँडर. तर याला थोडा वेळ लागतो भेंडी शिजायला, पण तुम्ही घाई करू नका, छान होते आणि बिलकुल अजिबात चिकट होत नाही. त्यानंतर आपली इकडे पण भेंडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे. तर आपण जो मसाला करून ठेवला होता तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेवढाच मिक्स करायचा आहे जेवढा यामध्ये तेल आहे, जास्त करायचं नाही आहे. तर थोडंसं मला कमी वाटत होतं, तर मी अजून एक चमच छोटासा टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये अजूनही तेल आहे आणि छान शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि हे भेंडीला छान असं कोट झालेलं आहे आणि खूप ड्राय पण वाटत नाही आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी इथे काढून घेतले आहे एका बाउलमध्ये. तर ही भेंडी इतकी टेस्टी लागते, तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर मी यावर टाकलं आहे फ्रेश कोरिअँडर. त्यासाठी मी केले होते पराठे. तर माझा जे आपण शेंगदाणे तिळाचा भुर्का जो बनवून ठेवला होता तो थोडा उरला होता, मग मी चपाती लाटताना तो भुर्का टाकून घेतला. त्यावर टाकला आहे थोडंसं लाल तिखट आणि जिरं टाकलं आणि थोडंसं तेल टाकून फ्रेश कोरिअँडर टाकून मी प्रकारे मी याचे पराठे केले होते. ते इतके टेस्टी झाले होते आणि क्रिस्पी झाले होते खायला. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथे तुम्ही 2 पराठे केले होते. 2 पराठ्यासाठी होईल एवढा मसाला माझा उरला होता, 2 चम्मच. त्यानंतर मी अशा प्रकारे तेल टाकून इकडून तिकडून त्याला शेकून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आणि खायला देखील इतके टेस्टी झाले होते. त्यानंतर मी दुसरा पराठा पण इथे बनवून घेतला होता आणि तो पण यामध्ये शेकून घेतलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी सिंपल आहे, इझी आहे, कोणाला पण करता येईल एवढी इझी आहे, झटपट होणारी आहे. तुम्ही ही लंचमध्ये पण देऊ शकता, टिफिनमध्ये पण देऊ शकता, अशी ही रेसिपी आहे. मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे. टिफिनसाठी तर खूप चांगली बेस्ट रेसिपी आहे. पराठे पण असे तुम्ही बनवू शकता, नुसते पराठे पण खायला इतके टेस्टी वाटतात. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.